गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद सण शांतताने करावे, जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन। अधिक माहिती अशी की आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस. अप्पा, पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे अध्यक्षताखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दल सज्ज झाले असून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 500 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून याच्या 372 इसमांवर BNSS कलम 126 प्रमाणे कारवाई केली असून यांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे। 62 लोकांवर BNSS 129 प्रमाणे कारवाई केली आहे। 52 लोकांवर दारूबंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तसेच 2 लोकांवर MPDA तर 5 लोकांवर हद्दपारसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन व महावितरण विभाग यांच्यात समन्वय साधून तयारी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने राहणार असून SRP चे जवान तैनात राहणार आहेत। मिरवणूक मार्गावर असलेल्या उंच बिल्डिंगवरती व महत्त्वाचे पॉइंट्सवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त राहणार व ड्रोन कॅमेऱ्याची नजर देखील मिरवणुकीवर राहणार। यासह CCTV कॅमेरे स्वयंसेवक यांची देखील मदत घेतली जाणार असून गणेश विसर्जन आणि मुस्लिम समाजाच्या ईद-ए-मिलादुन्नबी जवळपास असल्यामुळे सीरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी मीटिंग घेण्यात आली असून ईद-ए-मिलादच्या जुलूस 8 तारखेला काढण्यात यावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे। मात्र गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांनी दिली आहे। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेख फहीम मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट। गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत। पैकी 58 जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि 10 गणेश मंडळ हे खाजगी असतील। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रावण दत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल SP श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच शहर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे। गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व सुव्यवस्था राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे। जसं मिरवणूक मार्ग असेल, स्थापनेचा दिवस असेल, आगमनाचा दिवस असेल, इतर जे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे। तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे, ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे, यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जवळपास 2 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, जवळपास 25 AP आणि PSI, 250 पोलीस अंमलदार आणि 150 पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं। त्याबरोबर SRP, RCP आणि QRT यांचं सुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत। तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असेल, महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत। तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। CCTV कॅमेरे स्वयंसेवक लावणे, गुलाल कमी उधळणे, मूर्तीची साईज लहान ठेवणे याबद्दल प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत। तसेच शांतता समितीची बैठक माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे। यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी 2 मीटिंग सीरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही ही यावर्षीची पण मिरवणूक ही 8 तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काढावा याबाबत आवाहन केलेलं आहे। आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे। मी संपूर्ण नगरवासीय, नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।
2 4 2